नमस्कार, मी विजया वामन। एकनाथ शिंदेंची अवस्था नेमकी कशी झाली आहे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या मूळ विचारांपासून एकनाथ शिंदेंची शिवसेना कोसो दूर कशी आहे ते पाहूया। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 साली स्थापन केलेल्या शिवसेनेत दोन भाग पडले। शिवसेनेच्या आतापर्यंतच्या इतिहासात अनेक बंड झाले, अनेकांनी पक्ष सोडला, मात्र इतिहासात मध्ये शिवसेना हा पक्ष म्हणून एकच राहिला। एक नेता एक मैदान ही शिवसेनेची ओळख राज्यात नव्हे तर देशभरात झाली होती। मात्र याच शिवसेनेच्या आता दोन शिवसेना झाल्यात। 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने दिलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिलेला निर्णय हा शिवसेनेसाठी झटका होता। उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशा दोन शिवसेना आता राज्यामध्ये तयार झाल्या आहेत। या दोन्ही शिवसेना आता आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आमने सामने येणार। उद्धव ठाकरे यांनी 17 तर एकनाथ शिंदे यांनी 8 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। यातील 5 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे। यातील पहिला मतदारसंघ आहे तो दक्षिण मध्य मुंबई। शिंदे गटाकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे। 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता। एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्यावर त्यांच्याकडे 2022 मध्ये लोकसभेत शिवसेनेचे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती। राहुल शेवाळे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे अनिल देसाई रिंगणात उतरलेले आहेत। उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असणारे अनिल देसाई हे शिवसेनेचे सचिव नेते। निवडणूक, कायदेशीर बाबी आणि व्यवस्थापन यात त्यांचा हातखंडा आहे। 2012 मध्ये ते राज्यसभेवरती पहिल्यांदाच निवडून आले, त्यानंतर पुन्हा 2018 साली ते राज्यसभेवरती निवडून आले। दक्षिण मध्य मुंबईतील दोन्ही उमेदवारांना संसदीय कामकाजाचा दीर्घ अनुभव आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। राज ठाकरे यांनी दक्षिण मुंबई आणि शिर्डी हे दोन मतदारसंघ मनसेसाठी मागितलेले होते, अशी सुद्धा त्यावेळी चर्चा झडली होती। दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये महायुतीमधील केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही शिर्डी मतदारसंघावरती दावा सांगितला होता। मात्र येथे शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे या 2 वेळा विजयी झालेल्या विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं। दुसरीकडे ठाकरे गटाने आपले जुने खिलाडी भाऊसाहेब वाकचौरे यांना येथून उमेदवारी दिली आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघाची 2008 मध्ये पुनर्रचना झाली आणि त्यानंतर 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली। त्यावेळी ते विजयी झाले होते, पण आता 2014च्या निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांना शिवसेनेचे तिकीट दिल्यामुळे नाराज झालेले भाऊसाहेब हे काँग्रेसमध्ये गेले। त्यांनी त्या पक्षातून निवडणूक लढवली आणि सगळा जो खेळ होता तो इथेच बिघडला आणि काँग्रेसकडून निवडणूक लढवली म्हणून ते त्या ठिकाणी पराभूत झाले, अशाही चर्चा होत्या। मग आता शिवसेना या पक्षामध्ये 2 गट पडले, त्यामुळे भाऊसाहेब यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटामध्ये प्रवेश करून आपली उमेदवारी निश्चित केली। शिर्डीकरांनी 2009 पासून येथून शिवसेना याच उमेदवाराला जिंकून दिलाय, त्यामुळे निवडणुकीत शिर्डीकर कोणत्या शिवसेना उमेदवाराला विजयी करतात याची उत्सुकता लागून आहे। 2014, 2019 असे 2 वेळा लोकसभेमध्ये मावळ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार श्रीरंग बारणे यांना आता पुन्हा एकदा शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे, तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। वाघेरे हे अजितदादा यांचे खंदे समर्थक आहेत। अजितदादा यांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे याआधी 2 वेळा डावलण्यात आलेले वाघेरे यांनी ठाकरे गटामध्ये जाण्याचा प्रयत्न केला। बारणे शिंदे गटामध्ये गेल्यामुळे ठाकरे गटाला येथे योग्य अशा उमेदवाराची गरज होती। वाघेरे यांच्या रूपाने ती गरज पूर्ण झाली। वाघेरे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर होते, तर त्यांच्या पत्नी उषा वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवलेले आहे। हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द झाली असून बाबूराव कदम कोळीकर हे आता शिंदे गटाचे नवे उमेदवार असतील। येथून ठाकरे गटाने तगडा उमेदवार दिलाय। नागेश पाटील आष्टीकर यांच्या रूपाने ठाकरे गटाने एक आव्हान निर्माण केलंय। दरम्यान माजी आमदार नागेश पाटील हे नांदेड जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असलेल्या नागेश आष्टीकर यांनी हिंगोलीत शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले। हिंगोलीच्या जनतेने कोणत्याही एका पक्षाच्या उमेदवाराला या ठिकाणी सलग विजयी केलेलं नाहीये, ही विशेष बाब आहे।
त्यामुळे हिंगोलीचं गणित अनेक दिवसांपासूनच प्रलंबित होतं। हेमंत पाटलांची त्या ठिकाणी तिकीट सुद्धा कपात झालेली आहे। त्यामुळे ही परंपरा येथील जनता खंडित करणार की ठाकरे गटाच्या आष्टीकर यांना लोकसभेमध्ये पाठवणार हा प्रश्न आहे। 2009 पासून सातत्याने बुलढाण्याचे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा या निवडणुकीत पराभव करण्याच्या उद्देशाने आता ठाकरे गटाने प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी दिली आहे। खासदार प्रतापराव जाधव हे सलग चौथ्यांदा निवडणूक लढवणार असले तरी त्यांच्या समोर ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांचं आव्हान असणार आहे। खेडेकर यांची राजकीय सुरुवात शिवसेनेत झाली, मात्र मधल्या काळात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदही भूषवलं, मात्र 3 वर्षांपूर्वीच खासदार प्रतापराव जाधव यांनी खेडेकर यांना स्वगृही आणलं होतं। परंतु प्रतापराव जाधव हे शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेले, त्यामुळे ठाकरे गटाचे जिल्हा नेतृत्व खेडेकर यांच्याकडे आले। तेच खेडेकर आता जाधव यांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत। तर हे होते काही वेगवेगळे मतदारसंघ आणि त्या ठिकाणची लढत नेमकी कशी होऊ शकते हे आपण पाहिलंय। हेमंत पाटील यांचं तिकीट कापलं गेलं आणि एकंदरीत काय झालंय, सगळ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी थेट लढत होणार आहे त्या ठिकाणी मात्र एकनाथ शिंदेंची गुची होताना दिसते। एकनाथ शिंदेंना अगोदरच तोडक्या जागा दिल्यात। आतापर्यंत 8च जागा ज्या आहेत त्या शिंदे गटाच्या जाहीर झालेल्या आहेत। पुढील जागा आहेत पण की नाहीत हाही प्रश्न उद्भवू नये। त्यामुळे एकंदरीत बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने पुढे आलेल्या एकनाथ शिंदेंची गुची भाजपा करताय का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल जरूर सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र पब्लिक।